लागला वनवा धावरे केशवा माय बापा देवा धाव. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे उत्तर सामान्य नाही. हिच्या उदरामध्ये वेदना होत आहेत, सर्वांगात दाह होतोय. आपल्याला ठेस लागली की आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, आई ग. तुमच्या भागात वाघ फार जास्त आहेत ना. एखादा मनुष्य रात्रीची वेळ जर शेतात गेला आणि त्याने जर समोरून अचानक वाघ पाहिला तर सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतो, बाप रे, आई ग, बाप रे. अरे थोडस दुःख जीवनात आलं की आई आठवते, थोडं दुःख जीवनात आलं की बाप आठवतो. पण ही उत्तरा तशी नाही. तिला आई आठवली नाही, तिला बाप आठवला नाही, तिला शूरवीर असणारे तिचे 5 सासरे आठवले नाही. तिला आठवला जगाचा मालक, दुसऱ्या कोणाकडे गेली नाही. महाराज धावत आली भगवंताच्या दिशेने. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. त्याला म्हणायचं अनन्यता. अनन्यता म्हणजे काय? अन्यस्य आश्रय त्याग हा अनन्य. हा दुसऱ्या सगळ्यांचा आश्रय टाकून एकाच्याच आश्रयाला राहणं, याचं नाव आहे अनन्यता. पण ही अनन्यता महत्वाची. उत्तरेच्या पोटात ही अनन्यता आहे. भगवानही गहिवरले. काय झालं असेल पाहू लागले. उत्तरा रडत होती. तेव्हा फार वेदना होत आहेत, फार त्रास होतोय, सर्वांगाचा दाह होतोय, मला वाचवा. उत्तरेच्या त्या वेदनांना भगवंताने पाहिलं आणि ओळखलं. महाराज त्याला सगळंच कळतं ना. त्याने ओळखलं. अरे अरे भगवान खंत करू लागला. तिचं ते रडणं पाहून भगवान गहिवरला. अरे अरे अश्वत्थाम्या, असं करायला नको होतं रे. गर्भाला मारण्याचा प्रयत्न दगणी करतोस. अख्ख्या महाभारतात हा जगाचा मालक कुठे गहिवरला नाही. त्यानं फार मोठे मोठे दगणे मरताना पाहिले, पण असं त्याला झालं नाही की उत्तरेकडे पाहून झालं. कारण उत्तरा फार कोमल आहे, 16 वर्षाची आहे, भगवंताची भक्त आहे. करुण भाव तिच्या पोटात आहे. तिच्या वेदना पाहून भगवान गहिवरला. अरे अरे अश्वत्थामे, आता तिला ठीक करायचं, तिच्या वेदना थांबवायच्या. पण हा मोठा चतुर आहे महाराज. तो म्हणला, तू माझ्याकडे याचना करते आहेस उत्तरे, तुझ्या वेदना शांत होण्याची, तुझा दाह शांत करण्याची याचना करतेस. पण तुला माझा स्वभाव माहित नाही. पण कसा आहे स्वभाव? माझा स्वभाव असा, घेशी तेव्हा देशी. मी काहीतरी घेतो तेव्हा काहीतरी देतो. आता तुला निरामय स्थिती प्राप्त करून द्यायची आहे ना. माझा स्वभाव असा, मला आधी काहीतरी द्यावं लागेल. उत्तरा पाहतच राहिली. म्हणजे तेव्हा ही काही घेण्याची देण्याची वेळ आहे, माझा प्राण जाऊ पाहतो. एवढ्या वेदना मला होतात. तू म्हणतो दिलं पाहिजे, काय आधी काय घेतो मग देतो. आणि हे सगळं बोलायच्या आधी आणखी बोलणं करून घेतलं. तो म्हणला, का ग उत्तरे, जगण्याकरिता आकांत करतेस. जगण्याकरिता ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे, तिने जगण्याकरिता एवढा आकांत का करावा? तिचं पती हेच तिचं जीवन आहे, तिचं सर्वस्व आहे. तो पती मरण पावलेला आहे आणि पुन्हा जगण्याची अपेक्षा करते का? उत्तर हात जोडून देवाकडे पाहून बोलायला, देवा अरे जगण्याकरिता आकांत करत नाही. खरं सांगू, ज्या दिवशी अभिमन्यूचा मृत्यू झाला माझ्या पतीचा, त्याच दिवशी ही उत्तरा मरण पावली. मला जगण्याची इच्छा नाही रे देवा. माझ्या उदरामध्ये असणारा जो गर्भ आहे हा दगडी पांडवांचा वंश आहे. मला माझ्याकरिता जगायचं नाही, तो पांडवांचा वंशाचा दिवा सांभाळण्याकरिता मला जगायचं. माझं स्वतःचं जगण्याचं काहीच कारण नाही. हे म्हणल्यावर परीक्षेत उत्तीर्ण झाली. पास झाली परीक्षेमध्ये. देवा अशी परीक्षा पाहतो महाराज, असं उगीच कसं भेटेल? साधे आपण बाजारात मडकं घ्यायला गेलो तर वाजून पाहतो 50 वेळेला, खणखण वाजतंय. ते जर बदबद करीत असलं तर घेत नाही. तसं आपल्याला जर देव प्राप्त करायचा असला किंवा देवाला जर आपल्याला स्वीकारायचं असलं तर वाजून पाहणार नाही का? आपली वाजवण्याची तयारी असते काय? महत्वाचा विचार आहे. वाजवतोच. या मावशा जर बाजारात गेला तर भाजी जर घ्यायची ठरली साधी, तरी कोथिंबीरीची जुडी घ्यायची म्हणली तरी वाकडी तिकडी करून पाहतात, चांगली आहे का खराब आहे का. मग साधी भाजी जर वाकडी तिकडी करून पाहावी लागते. तर भक्ताचा जर स्वीकार करायचा असेल तर देव त्याला परीक्षा घेऊन पाहणार नाही का?
मग परीक्षा त्यांनी उत्तरेची सुरू आहे आणि मग त्याने भगवान म्हणतोय मला काहीतरी दिलं पाहिजे. उत्तरा म्हणते देवा, खरंच जर त्यांनी तुला काही हवं असेल तर तू माग, माझी जशी योग्यता असेल तसं मी निश्चित तुला देईन. बघ बरं उत्तर दिलं पाहिजे. हा परत परत म्हणतोय. ती म्हणते देवा माग, तुला काय मागायचं. बघ बरं दिलं पाहिजे. हो म्हणे देवा माग. मग मागितलं देवानं. काय मागितलं माहिती आहे? उत्तरे, तर खरंच काय देणार असशील मला तर तुझं मातृत्व दे. तू माझी आई, मला तुझ्या उदरात प्रवेश करायचा आहे, मला तुझ्या उदरात जागा दे. भगवान असं म्हणल्याबरोबर उत्तरात गहिवरली महाराज. हृदय भरून आलं. किलकिल्या डोळ्यानं भगवंताकडे पाहून बोलू लागले, देवा तुमचं स्वागत आहे, स्वागत आहे देवा तुमचं, माझ्या उदरात तुमचं स्वागत आहे. तिचा गर्भ वाचवण्याकरिता तिच्या उदरात जाणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. पण हा विनंती करून म्हणतोय, जर देणार असशील तर तू माझी आई हो, ते मातृप्रेम मला दे. स्वागत आहे देवा. केवढी भाग्यवान असेल नाही उत्तरा, केवढी भाग्यवान आहे. स्वतःहून त्यांनी देव इच्छा करतोय तिच्या उदरात जाण्याची. उगीच भाग्यवान झाली नाही, ती भगवंताची भक्त आहे आणि अनन्यता तिच्या जवळ आहे, म्हणून भगवान इच्छा करतोय तिच्या उदरात येण्याची. एरवी आपल्याला मुलगा झाल्यानंतर आपण त्याचं नाव राम ठेवतो, त्याचं नाव कृष्ण ठेवतो, त्याचं नाव हरी ठेवतो. पण राम कृष्ण हरी आपल्या उदरी येण्याकरिता आपण कधीतरी कौशल्य झालं पाहिजे, आपण कधीतरी यशोदा झालं पाहिजे, कधीतरी देवकी झालं पाहिजे. असा येत नाही महाराज. आपली कुस सुद्धा पावन असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे. त्या पवित्र कुशीत परमात्मा सुद्धा येण्याची अपेक्षा करतो. आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्याला आई हवी आहे पण ती भेटत नाही. आणि ती उत्तरा सापडली म्हणून तर म्हणतोय, मला तुझ्या उदरात प्रवेश करायचा आहे, तू माझी आई हो. स्वागत आहे देवा. देवाने तिच्या श्वासातून प्रवेश केला आणि भगवान तिच्या उदरात प्रवेश करून गेले. अंगुष्ठ प्रमाण रूप धारण केलं. चतुर्भुज होऊन भगवान शंख चक्र गदा पद्म हातात घेऊन गर्भाभोवती प्रदक्षिणा करू लागला उत्तरेच्या. तो गर्भही पाहत होता. कोणीतरी मला मारायला आलं, आणि फक्त मारायला आलं असं नाही, कोणीतरी सोडवण्याकरिता पण आलं. आसुर ब्रह्मदेवाचं होतं ब्रह्मास्त्र समोर आलं आणि या ब्रह्मास्त्रानं त्यांनी महाराज भगवंताला पाहिलं चतुर्भुज रूपामध्ये. माझा भगवान ब्रह्मदेवाचा बाप आहे आणि बापाला पाहिल्यानंतर नियम आहे मुलांना नमस्कार करावा. ब्रह्मदेवानं भगवंताला पाहिलं, नमस्कार केला महाराज आणि परत फिरला ब्रह्मास्त्र. उत्तरेचा दाह शांत झाला. तिच्या वेदना थांबल्या, उदरातली व्यथा थांबलेली आहे. भगवान बाहेर उभा आहे, भगवान आतही आहे. आणि बाहेर उभं राहून विचारतो आहे, उत्तरे आता कसं बरं वाटतंय ना तुला? उत्तरा म्हणते, हो देवा आता जरा मला बरं वाटतंय, माझ्या वेदना थांबलेल्या आहेत. आज जाऊ संरक्षण करतो आणि बाहेर उभा राहून सांत्वना करतो, दोन कामं करत आहे. बहुतांश सगळ्या लोकांना हे कळालं नाही महाराज, पण कळालं की कुंतीला. सगळेच लोक होते ना तिथे देवाला वाट लावण्याकरिता आले. कुंती होती. ती कुंती त्यांनी महाराज अशा पद्धतीने समोर उभी होती. तिला सगळं काही कळालं, नकळत त्याने हात कधी जोडून आले तिला कळालं सुद्धा नाही. तिने हात जोडले महाराज भगवंताच्या समोर आणि घाईघाईनं समोर येऊन भगवंताची स्तुती करू लागली. वा कन्हैया, अरे कोणाला काहीच कळू दिलं नाहीस. स्तवन करते आहे. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. नमस्ते पुरुषम त्वाद्यम. देवा तू सामान्य नाहीस रे, तू तर आदि पुरुष आहेस, तू ईश्वर आहेस, प्रकृतीच्या पलीकडचा आहेस, जीवाला सांभाळणार आहेस. बघ ना, बाहेर उभं राहून उत्तरेची सांत्वना पण तूच करतोयस आणि गर्भात प्रवेश करून तिचा सांभाळ पण तूच करतोयस. आत पण तूच आहेस, बाहेर पण तूच आहेस. अंतर्बहिरवस्थितम. कोणती स्तुती करते आहे? हृदय संपुष्टी बाहेर दाखवते मूर्ती उभा. साठविला आहे हृदय संपुष्टी. म्हणून तर तुम्हाला बसण्याची जागा वरती केली आहे. त्याने आवर्जून सांगितलं महाराज मंडळीला वरती बसवा. बघा त्यांनी प्रमाण सांगितलं मला. साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. कुंतीला हे सगळं पाहायला मिळालं. भगवान म्हणतो, हे बघा आत्या, उगीच आता मला भगवान वगैरे म्हणू नकोस, मी तुझा भाचा आहे. उगीच भगवान भगवान म्हणू नकोस, नाही तू आहेस भगवान आहेस.
नाही ना आता मी तुझा भाचा आहे. बऱ्याच वेळ बोलणं सुरू झालं. मग पांडवांकडे पाहिलं देवानं. तुमच्या आईला काही समजावून सांगा, कोणती मातेला. ती मला भगवान म्हणते, मी भगवान वगैरे नाही. पांडव म्हणले देवा आमची आई बरोबर म्हणते, तू देव आहेस. आता सगळे एकमुखानं देव म्हणायला लागले. मग देवानं पण पवित्रा बदलला. देव म्हणला ठीक आहे, तुम्ही म्हणता मी देव आहे, मग आहे मी देव, आहे मी भगवान. पण भगवान कोणाला म्हणतात हे माहिती आहे का? भगत शब्दाचा अर्थ तो गुण, जो गुणांनी युक्त आहे तो भगवान आहे का? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सहाही गुणवले वसती जेत, म्हणून तो भगवंत, म्हणून तो भगवान आहे. मग मी जर भगवान आहे, जायला निघालेलो आहे माझ्या गावाला, तर मग मी तुम्हाला काहीतरी देऊन गेलं पाहिजे ना. औदार्य माझ्या अंगात असलं पाहिजे ना. तुम्ही माझे भक्त आहात, भक्तांचं पोषण करणं माझा धर्म आहे. आता मी जाणार आहे उत्तरेला. समाधान वाटते, भगवान जाण्याकरिता निघालेले आहेत. प्रत्येकाला म्हणतोय भगवान मागा कमी काय. आता लांबच काय तो प्रसंग, मग पुढचे राहून जातील सगळे. धर्मराजाकडे पाहिलं, दादा तुम्ही मागा काय. धर्मराज म्हणले मी जन्मभर सत्यव्रत धारण केलं. धर्म न दुसरा, सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. खरंच बोलायचं ठरवलं, खोटं बोलायचंच नाही. माझे सत्यव्रत असंच कडेला जाऊ. भगवान तथास्तु म्हणे. अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुन हात जोडून म्हणाला, देवा रणांगणात व्याकुळ झालं होतं आणि उद्विग्न स्थितीत निघून गेलो होतो. कार्पण्य दोषोपहत स्वभाव अशी माझी स्थिती निर्माण झाली होती. 2 गुडघे जमिनीवर टिकून हात जोडून तुला म्हणत होतो, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्न, मला उपदेश कर. मग तो उपदेश केला आणि मग माझ्या तोंडातून पोहोच पावतीच बाहेर आली. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. कृतार्थ अवस्था मला प्राप्त झाली तुझ्या कृपेने, म्हणून तू माझा गुरु आहेस, मी तुझा शिष्य आहे. अर्जुन म्हणतोय हा गुरु शिष्य भाव असाच कडेला जाऊ दे. भगवान तथास्तु म्हणतात. आता भीमाकडे पाहावं लागले. भीमा तू माग. भीमाला देवा मला खाता पिता तुमचं स्मरण होतं. भीमच आहे तो, त्याला खाणं पिणं प्रिय आहे. मग खाणं पिणं मागितलं, देवाचं स्मरणही मागितलं. नकुल सहदेवाकडे पाहिलं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणजे थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे. पण ते भाऊ कलियुगातले नव्हते, ते द्वापार युगातले होते, जे भावाची सेवा मागतात. पण कलियुगातला भाऊ द्वापार युगातला भाऊ काही फरक असला पाहिजे ना. पण कलियुगात पण भाऊ आहेत महाराज, सख्खा भाऊ. तुमचं पाठांतर आहे ना सगळ्यांचं. त्याच्या पुढे एक शब्द आहे, पण मी कशाला म्हणत बसू. पण ते द्वापारातले भाऊ होते. थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे. त्याला भगवान तथास्तु म्हणले. का म्हणले त्याचं कारण आणखी वेगळं आहे. आता द्रौपदीकडे भगवंतानं पाहिलं. द्रौपदी तू आता काहीतरी माग. म्हणले देवा अरे भर सभेत त्यांनी मला आणलं, वस्त्ररहित करण्याचा प्रयत्न केला, तू मला सोडवण्याकरिता आलास, कोणी आलं नाही. तू माझा सखा आहेस, देव द्रौपदीचा सखा, पांडवांचा पाठीराखा. तुझा हा सख्य भाव असाच कडेला जाऊ दे. द्रौपदीनं मागितलं. आता भगवान सुभद्रेकडे पाहायला आहे. सुभद्रा देवाची सख्खी बहीण आहे. सुभद्रे तू मागायला काय ते. आता सुभद्रा चांगली भगवंताची सख्खी बहीण आहे. कुंतीला असं वाटलं ही लाडकी बहीण आहे, धाकटी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, फार लाडाची आहे. आतापर्यंत जेवढ्या लोकांनी मागणं मागितलं त्या सगळ्या मागण्यामध्ये कुठेतरी परमार्थ आहे. तुझं स्मरण होऊ दे, तुझं स्मरण होऊ दे. आणि हिनं जर लाडानं काहीतरी संसारातच मागून घेतलं फक्त, तर सगळ्यांच्या मागणीवर पाणी फिरेल. कुंतीच्या मनात चिंताच होती. आणि भगवान तर सुभद्रेला परत परत म्हणताय काहीतरी माग. आणि काही केलं तरी ती मागत नाही. भगवान पुढे आले, सुभद्रेच्या जवळ येऊन तिला असं हलू लागलं, काहीच का बोलत नाही, माग ना काही. काय झालं माहितीये. सुभद्रा भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहते आहे, गंभीर झालेली आहे, शांत झालेली आहे, तसे काय फार विचाराने दूर गेलेली आहे. आणि किरकिरा डोळ्याने भगवंताकडे पाहत हात जोडून भगवंताच्या समोर बोलू लागली, देवा जर खरंच काही देणार अशी तर एकच दे. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राज हंस प्राण प्रयाण समय कफवात पित्तय कंठावरोधन विधो स्मरणम कुतस्ते. देवा
काही नको आहे, अंतकाल समयाला मला तुझं स्मरण होऊ दे, याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे. ज्यावेळी माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर असेल, माझा कंठ अवरोध झाला असेल, वात पित्त कफ त्रिदोष उफाळून त्यांनी आणले असतील आणि भयंकर मरणाच्या वेदनांमध्ये मी फिरत असताना मला तुझं स्मरण होऊ दे, दुसरं काही देऊ नकोस देवा. सगळेजण शांत झाले होते आणि या शांत स्थितीमध्ये त्यांनी महाराज हे सुभद्रेचं म्हणणं सगळ्यांनी ऐकलं. सगळ्यात आधी कुंतीने टाळी वाजवली. महाराज वा वा, असं मागणं तर कोणीच मागितलं नाही. आणि ज्या वेळेला असं सुंदर वातावरण निर्माण झालं, देवाला फार आनंद झाला, धावतच समोर गेला आणि सुभद्रेला हृदयाला लावून सगळ्यांच्या समोर अभिमानानं सांगू लागला, माझी बहीण आहे, चुकील कशी, बहीण कोणाची आहे, माझी बहीण आहे. केवढा आनंद देवाला झाला. एवढं प्रेम करतो महाराज भक्तांना, एवढं प्रेम करतो. फक्त निर्गुणच रूपानं त्याला पाहत राहणं किंवा फक्त कणाकणात व्याप्त या सगळ्या रूपात पाहत राहणं याच्यापेक्षा उच्च भाव आहे. त्याला सगुण साकार रूपात पाहणं, आणि फक्त पाहणं नाही, त्याच्याशी नातं जोडणं. हा फक्त सुभद्रेवरच प्रेम करतो असं नाही, हा सगळ्यांवर प्रेम करेल, फक्त आपण त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे. तुम्ही ठरवा ना काय जोडायचं, तुम्हाला काय जोडता येत असेल ते जोडा. कोणाला आई व्हायचं असेल आई व्हा, कोणाला बाप व्हायचं असेल बाप व्हा. आनंद होता येतं ना, वसुदेव होता येतं महाराज. कोणाला बहीण व्हायचं असेल त्याची बहीण व्हा, काय व्हायचं असेल ते व्हा, पण त्याच्याशी संबंध प्रस्थापित करा, नातं जोडा. त्याला आई म्हणा, बाप कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा असं म्हणा. मग तो हे सगळं आपल्याकरता सुद्धा करेल, एवढ्या प्रेमानं करेल, जास्त महत्वाचं. आता कुंतीकडे पाहू लागले भगवान, आता तू आता काहीतरी माग. कुंतीने तो पदर्श समोर केला. मला सगळ्याला वाटलेलं जरा जास्त मागायचं. सगळे पाहतच राहिले, आता हे काय मागणार आहे. तिला मागितलं, देवा जर खरंच देणार असेल तर मला संकट दे, माझ्या जोडीमध्ये विपदा संकट. कशाकरिता संकट मागते, दुःख मागून घेते, का मागते दुःख. ती म्हणली त्या सुखाचं काय करू, सुखात देव आठवत नाही, दुःखात आठवतो. विपद संतो शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये विपदा आल्या तेव्हा तेव्हा मला तुझं दर्शन झालं. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात संकट आली त्या प्रत्येक संकटात तू मला सोडवण्याकरिता आलास. सुखात दिसला नाहीस पण दुःखात प्रत्येक वेळेला दिसला. मग त्या सुखापेक्षा दुःख फार चांगलं आहे की ज्या दुःखामुळे देव प्राप्त होतो. म्हणून सुख के माथा शील पडो. दुःखाच्या सागरात पडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. दुःखाच्या सागरात पडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. दुःखाच्या सागरात पडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. दुःखाच्या सागरात लोटा बुडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. दुःखाच्या सागरात लोटा बुडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. आता दुःखाच्या सागरात लोटा बुडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. आता दुःखाच्या सागरात लोटा बुडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. आता दुःखाच्या सागरात लोटा बुडू नका, सुखात स्मरण तुमचे होत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुःखाच्या समुद्रातच लोटून टाका देवा. तर जेव्हा जेव्हा दुःख पाहायला मिळतं तेव्हा तेव्हा तुम्ही पाहायला मिळता. आणि असंच आहे महाराज, लोक असेच आहेत, दुःखातच फक्त देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. म्हणून साधू संत निषेध करतात त्या सुखाचा. ते म्हणतात सुख के माथा सील पडो, जो हरी हृदय से जाय, बलिहारी है उस दुख की जो पल पल याद दिला है, जो पल पल याद दिला है. पावला पावलाला भगवंताची आठवण
हे बघ, दुःख झाल्यानंतर माणसं नुकसान मानतात आणि सुख झाल्यानंतर लोक फायदा मानतात. तुम्ही ऐकतात सर्वजण, पण माझं म्हणणं ऐका, दुःख झाल्यानंतर माणसानं स्वतःचा फायदा माना. का बरं माहिती आहे? कारण दुःख हे त्यांनी आपल्या कर्माचं फळ आहे. हे दुःख जर आपल्याला आलं आणि आपण जर दुःख भोगलं तर आपलं तेवढ्या प्रमाणातलं पाप संपून जातं आणि आपण त्याने महाराज पापमुक्त स्थितीमध्ये जातो. पण दुःख हे त्याने महाराज हानिकारक नाही, लाभकारक आहे. लाभ आहे आपल्या जीवनामधला फार मोठा. पण दुःखात गळमळून जाऊ नये, दुःखाला सामोरं जाऊ. असो, मग भगवंतानं कुंतीला सांगायला सुरुवात केली, अगं काय बोलतेस, दुःख मागतेस, तुझ्या जीवनात काय दुःख कमी आहे का? ही कुंती जी आहे ना, ही शूरसेनाची मुलगी, दत्तक दिली होती कुंती भोज नावाच्या राजा. लहानपणीच आई बापाचं छत्र त्यांनी गेलं. तुझं लग्न झालं पुढे त्यांनी त्या पांडू बरोबर, त्याला जन्मताच रोग होता, पांडू रोग, रोग्याबरोबर लग्न करावं लागलं. परत दुसरा मुद्दा असा की त्याला ती माद्री आवडली, दुसरी बायको घेऊन आला, सौती बरोबर तुला संसार करावा लागला. बरं, पुन्हा त्यांनी महाराज त्याला शाप प्राप्त झाला पत्नीचा, काम भावनेनं स्पर्श करशील तर मरशील, मरून गेला. माद्री सती गेली, ते मंत्रानं त्यांनी मुलं झाले. त्यांना सांभाळता सांभाळता कौरवाने एवढा त्रास दिला, एवढं दुःख जीवनात सहन केलं, अजून दुःख मागतं तुला काहीच कसं वाटत नाही. बराचसा संवाद झाला, देवाने तिचं बोलणं टाळलं आणि आता त्यांनी सर्वजण पुढच्या मुद्द्यात आहेत की देव आता जाण्याकरता निघालाय, जाऊ द्या म्हणे, आता मला मी गेलं पाहिजे. पण संध्याकाळ झाली होती ना, मग सगळे म्हणले देवा आता फार उशीर झालाय, आता नका जाऊ, उद्या जा. उद्या जा म्हणल्यानंतर भगवान सहजच तयार झाले. हो ठीक आहे म्हणे, उद्या जाईल. जेवढी माणसं होती ना वाट्या लावायला आलेली, तेवढं प्रत्येकाला वाटलं. आपण म्हणलो थांब म्हणूनच थांबला, मी म्हणलो थांब म्हणूनच थांबला. फार आनंद वाटला प्रत्येकाला. पण त्यांच्या कोणाकरताच थांबला नव्हता आणि कोणाच्याच आग्रहास्तव थांबला नव्हता. थांबण्याचं कारण काही वेगळंच होतं आणखी, ते कोणाला सांगितलं नव्हतं. भागताना कोणाला कळू देत नाही महाराज काय, भक्तांना तर अजिबात कळू देत नाही त्यांचं काय काय पुढे करणार आहे. सुदामदेव त्यांनी महाराज उपाशी तापाशी त्याच्यापर्यंत गेले, फाटके कपडे तसेच दिले त्याच्या अंगावर, काय म्हणे गेले. ते म्हणले, बायको म्हणे फार मित्राचं कौतुक सांगत होते, गेले कपडे सुद्धा त्यांनी फाटके तुटके तेच दिले, फक्त धुवून दिले होते चांगले चांगले दिसायला. आणि घरी आल्यानंतर पाहिलं की मोठी इमारतच उभी राहिली होती आणि बायको सोन्या नाण्यानं मडून गेली होती. घरी येईपर्यंत कळू दिलं नाही महाराज काही. त्याचा स्वभाव आहे असा की भक्तांकरता सगळं करतो, त्याचं काम आहे ते प्रयोजनम सत्व रक्षा. हे आपण पाहिलं ना, त्या 6 प्रश्नांभोवतीच भागवत कथा फिरते. जर त्याचा भक्त झाला ना, भगवंताला त्याचं सगळं करावं लागतं महाराज. पण काही चिंता करू नका, तुम्ही भक्त व्हा. हे लोक आपल्याला सोडून देतील असा जर तुमच्या मनात विचार असला तर तो विचार खोटा आहे. हे लोक असे पण सोडणारच आहे. लोकांनी जरी सोडून दिले तरी देव सोडत नसतो. म्हणून त्यांनी भगवंताचं झालं पाहिजे. सगळं जग सोडून देईल पण देव सोडणार नाही, त्याच्या भरोशावर राहिलं पाहिजे. जे लोकांच्या भरोशावर आहेत कधी अधोगतीला जातील सांगता येत नाही, म्हणजे देवाच्या भरोशावर आहेत ते मात्र त्यांनी कधीच अधोगतीला जाणार नाही. त्यांना भगवान सांभाळण्याकरता उभाच आहे, तळ हाताच्या पोडासारखा सांभाळतो. आमच्यासारख्या बावळाट्यांना, खरकाट्या मरकाट्यांना सांभाळतो महाराज. काय आमचं जीवन आहे काय? आम्ही फक्त इथं बसून तुमच्या समोर कथा सांगतो आणि तुम्ही आम्हाला बाबा म्हणता, महाराज म्हणता, आमच्या पाया पडता. आमचं काय जीवन आहे तुम्हाला काय माहिती? रोज म्हणतो लोकांच्या समोर घे, मला म्हणावं वाटतं. त्याचं कारण हे सुद्धा लपून ठेवायचं नसतं. चांगलं चांगलं आपण छान छान सगळ्यांच्या समोर सांगतो. पण आपल्या पोटात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हे लोकांना काय सांगू नये, हे पण सांगितलं पाहिजे. असा काम, क्रोध, लोभाने, मोठेपणाच्या छंदाने बरबटलेला खरकटा असणारा त्यांनी असणारा मी, पण माझ्यासारख्या खरकट्याला सुद्धा तळ हाताच्या पोडासारखा सांभाळतो. माझ्या खाण्यापिण्याची चिंता करतो, माझ्या राहण्या लेण्याची चिंता करतो. हे सगळं तोच करतो ना महाराज, त्याच्याशिवाय कोण करतो? हा माझा अनुभव आहे आणि तो अनुभव मी तुमच्या समोर सांगतोय. उगीच कसा बोलू? महत्वाचा मुद्दा आहे, गरजेचा आहे महाराज. म्हणून मी कसा असेल तसा त्याला गोड वाटतोय, तो मला सांभाळतोय. माझ्या भक्तांनाही एकही चिंता, त्याला उद्धारणारा, त्याला सांभाळणारा मीच आहे. भगवान त्यांनी असाच आहे महाराज. पण सर्वांना सांभाळतो. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, उगी वाहून जाऊ नका, श्रद्धेनं ऐका, भावनेनं ऐका. उगीच मी सांगतोय म्हणून माना डोलू नका.
भावयुक्त अंतकरणानं भगवंताच्या जवळ जा, स्वतःच्या जीवनाला ओळखा, कधीतरी आत्मपरीक्षण करून बघा मी काय करतोय आणि मी जे करतोय ते योग्य करतोय का, ज्या मार्गाने मी जातोय तो योग्य आहे का. अहो तुम्ही थोडे म्हातारे होऊन बघा, तुमचे केस पांढरे होऊन बघा, थोडे डोळे कमजोर होतील, कान कमजोर होतील, तुमची मान गुटगुट हलू लागेल, तुमच्या अंगातली विरश्री कमी झाल्यानंतर ज्यांना तुम्ही माझं म्हणत आहात ते तुमच्याविषयी कसे वागतात हे जरा तपासून बघा, मग तुम्हाला कळेल. ते ज्या वेळेला अशी जाणीव करून देतील की तुझी गरज राहिली नाही, आता तू मरतोस केव्हा. मी जरा स्पष्ट शब्दात बोलतोय. जोपर्यंत माणसाच्या अंगात बळ आहे, ताकद आहे, संपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत देव आठवत नाही. धनमान बळेन आठविष्य देवा. पण ज्या धनाच्या मानाच्या बळावर आपण जीवन जगतो ते धन मान जाणार आहे आणि हे बळ जाणार आहे. ज्या दिवशी जाईल त्या दिवशी ज्यांच्या जीवावर उड्या मारतो तेच रागराग करतील. प्रमाण सांगतो, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून. म्हातारे इथंच घाण करत. मग ते किलकिल्या डोळ्यानं पाहत ते म्हणतात, अरे नाही मला शक्य झालं बाहेर थुंकायला जाणं. फार त्यांनी थुंका वाटला, इथंच थुंकलो. दूर थुंकायचं होतं पण थुंकी दूरपर्यंत गेलीच नाही, खिडकीतच पडली. त्याला मी काय करू, एवढा रागाव नकोस रे. असा काकुळ देऊन मुलाच्या समोर त्यांनी म्हणतो, सुनेच्या समोर म्हणतो, पण ती सून पान उतारा करते. आता ती सून पापाची भागीदार होईल ती दुय्यम गोष्ट आहे, पण एवढं झाल्यावर तरी जागं व्हावं ना निदान. काय सांगतोय, माझा काय स्वार्थ आहे हे सांगण्यामध्ये तुम्हाला. माझा काय स्वार्थ, मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही सावधान व्हावं आणि या सगळ्या लोकांना महत्व देऊ नये. त्यांना डुरे लुटू नका, त्यांना लाभ घालू नका, त्यांच्याशी वाईट वागू नका, फार प्रेमानं वागा, पण त्यांना आपलं म्हणू नका. आपलं म्हणण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा फक्त माझ्या भगवंताला आपलं म्हणा, दुसऱ्या कोणालाच आपलं म्हणू नका. त्यांच्याबरोबर राहा, त्यांना दुखवू नका, त्यांचा अपमान करू नका, त्यांना दूर लोटू नका. फार चांगलं म्हणत राहा, नकलीपणानं नाही, मनापासून सगळ्या गोष्टी करत राहा. पण आपलं म्हणण्याची जेव्हा वेळ येईल अंतकरणापासून त्यावेळेला भगवंताला आपलं म्हणा. ते असं सांगायला लागलं की कथा सांगायचं राहून जातो. सांगू कथा पुढची. असंच आहे, ज्याला कळेल त्याला कळेल, ज्याला कळत नाही त्याला बाबा काय करतो, बाबाचं सांगायचं काम आहे. मी सांगतोय जे मला कळालंय, जे मला कळालंय खरोखर मला कळालंय. मी काही हक्कलेला नाही. तुम्हाला वाटत असेल याला घरून काहीतरी सासूवास असेल म्हणून असं त्यांनी म्हणतो. नाही हो, माझी वाट पाहतात घरी दादा कधी येतील म्हणून. मी अजिबात हक्कला नाही, मला काही सासूवास नाही, मला कोणता त्याने उपद्रव नाही. पण माझा देव माझ्या पोटातून जात नाही, त्याला मी काय करू. कारण मला कळालंय तोच फक्त असा आहे, ते जो सावरतो, सांभाळतो, फार प्रेम देतो, तो वाट पाहतो. जसं मी त्याची वाट पाहतो तसा तो सुद्धा माझी वाट पाहतो, माझ्याकडे पाहतच राहतो, एकटक पाहतो. तुम्ही जशी कथा ऐकता आहात ना, तुम्हाला काय माहिती तो पण बसलेला आहे माझ्याकडे पाहतोय म्हणून, आणि एकटक पाहतो असा अनवट राहतो. मी कथा सांगतो तो पाहतो. गंमत आहे महाराज, मौज आहे. याच्यासारखं आनंदी जीवन कोणाचं असेल, ब्रह्मदेवाचं सुद्धा नाही, अजिबात नाही. एवढं आनंदी जीवन हे भगवंताच्या प्रेमानं होऊ शकतं. हे भूत आहे महाराज, ज्याला लागलं ना त्याला दुसरं काही सुचू देत नाही. पंढरीची आल्या गेला जळती वाटे. ज्याला हे भूत लागलं ना त्याला असंच होतंय. मला कथा सुद्धा सांगता येत नाही, सांगायची इच्छा नाही मला. बाकीचं सगळं मी नको म्हणत होते या सगळ्या लोकांना. मी असं बोलायला लागलो की मला हेच आता मी बोलणार. इथून पुढे जेवढे कार्यक्रम 4थ्या महिन्यापर्यंत घेतलेले आहेत, पुढच्या वर्षात लोकांना नाही म्हणून सांगून टाकायचे. आता अजिबात कथा कुठेच करायच्या नाहीत, ऐकतच नाहीत लोक. माझ्या देवावर प्रेम करीत नाहीत. हे जर प्रेम करीत नसतील कोणाला सांगू, कशा करता सांगू, अजिबात सांगायचं नाही. जे देवावर प्रेम करणार आहेत ते स्वतःहून येतील. क्षेत्रात कथा करायची, ज्याला निरोप भेटेल तो कथा ऐकण्याकरिता येईल, ज्याला गरज वाटेल तो कथा श्रवण करण्याकरिता येईल. गावगाव फिरून त्यांनी मला कथा करायची नाही, फक्त क्षेत्रात करायची. निरोप मात्र सगळ्यांना द्यायचा, या सगळे येतील महाराज. ज्याला खरंच श्रवण करायचं तो नक्कीच येईल. आणि त्यापेक्षा जो माझ्या श्याम सुंदरावर प्रेम करतो तो येणारच येणार. गरजेची गोष्ट करा, गरज वाटेल ना. तो कोणी आलं नाही तरी मला दुःख नाही होणार, हे महत्वाचंच आहे. कारण मी बारीक विचार करतो, रात्रंदिवस विचार करतो. मी कशात सुख मानतोय, कशात दुःख मानतोय. मी सुखही मानायचं नाही कशातून, दुःखही मानायचं नाही कशात.
चांगलं वाईट म्हणायचं, लाभ हानी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या स्वभावाने मी तयार केलेल्या आहेत. म्हणून मी या सगळ्या गोष्टींना विसरून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, परमात्मा. त्याच्याशिवाय दुसरं काहीच लक्षात ठेवायचं नाही. पण कोणी जर जीवनमुक्त स्थितीत गेला असेल आणि त्या स्थितीत जाऊन जर काय नवीन शिकण्याचा विचार करत असेल तर माझी त्याला विनंती आहे, नवीन शिकू नको बाबा. उलट याच्या आधी जेवढं जेवढं शिकून ठेवलेलं आहे ना ते विसरून जा, ते सगळं डिलीट करीत राहा. सगळं संपवून एकच गोष्ट लक्षात ठेव, त्याचं नाव आहे श्यामसुंदर, त्याचं नाव आहे परमात्मा. तो ज्याच्या चित्तात आहे देव त्याची वाट पाहतो, ते त्याला भेटण्याकरिता कासावीस होते. सगळे लोक म्हणायला लागले वा, आपण म्हणतो थांब म्हणून थांबला, अजिबात नाही, कोणाकरिता नाही. हा थांबला एका विशेष कारणाकरता थांबला. ठीक आहे म्हणला, थांबतो. भामटेपणा सांगत होतो मी त्याचा, म्हणून एवढं लांब गेलो. असो, सगळी कथा पूर्ण होईल की नाही, झालं तर त्यांनी आनंद होईल, नाही झालं तर खंत होईल, असंही मला आता होत नाही. कथा चांगली झाल्यानंतर तुम्ही फार छान छान म्हणाल, यानं पण मला आता सुख लागत नाही. आणि कथा ऐकून त्यांनी लोक जर काही चांगली झाली नाही कथा, सगळे लोक असे सुकून गेले आणि फार वाईट वाटेल, तसलं वाईटही मला आता वाटत नाही. मला काहीच होत नाही, त्याच्यासारखंच झालं मला. असंच आहे. मी सांगतोय तुमच्या समोर का तुकाराम महाराजांनी पण त्यांच्या अभंगात त्यांचे अनुभव लिहून ठेवले. मला असं होत आहे, त्यांनी सांगितलंय आता दिसू नये ज्यांना ऐसे करीनार आहे, असं लिहून ठेवलंय. पण अनुभव कुठेतरी असला पाहिजे ना, म्हणून गरजेचं आहे. हे असं मला होतंय आणि हे एका मुद्द्यात आहे, भगवंताच्या एका छत्रात आहे. असो, जाण्याकरिता निघाला पण थांबला. सगळ्यांना वाटलं आपल्याकरताच थांबला, रात्र झाली होती, सगळेजण आपापल्या राहुटीत त्यांनी गेले. जेवण खाऊन झाल्यावर लोक 5 पावली करतात ना, शतपावली करतात, शतपावली करण्याकरता निघाले. धर्मराजाच्या राहुटीतून उजेड येत होता, प्रकाश येत होता. अरे म्हणजे सगळे झोपले, इथं कोण जागा आहे? डोकून पाहिलं तर धर्मराजच होता. होय म्हणे दादा जागाच आहे अजून. आणि तो आसनावर बसला होता, त्याच्या सिंहासनावर. राजा झाला होता, विजयी झाला होता, पण विजयी होऊन डोक्याला हात लावून बसला होता आणि रडत होता. भगवान धाग्याने गेले म्हणे, धर्मा युधिष्ठिरा, अरे तू विजयी झालास, तुला आनंद व्हायला पाहिजे, तू असा रडतोस काय? मग तर अजूनच रडायला लागलं. म्हणे तुला झालं काय रडायला, सांग मला. तुम्हाला अरे काय विजय प्राप्त करून करू, हा विजय नाही, हे तर हिसकावून घेतलेलं राज्य आहे, रक्तानं लथपथ झालेलं राज्य आहे. सहज मिले सो दूध सम, मांगले असो पाणी, कहत कबीराव रक्त सम, जिसमें खिचत आली. जे सहज मिळतं ते दुधासारखं असतं, जे मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं. आणि कबीर महाराज म्हणतात, जे हिसकावून घेतलं जातं ते रक्तासारखं असतं. हे राज्य मला सहज मिळालं नाही, हे मागून मिळालं नाही, हे हिसकावून घेतलंय आणि एवढे सगळे लोक मारले गेले आणि मग मी राजा झालो. हे रक्तानं लथपथ झालेलं राज्य मी त्यांनी बघतोय. आता असं काही मुद्दा आला की देव लागला सांगायला, तर त्या स्वभावाचे सांगायचा. तो रात्रभर सांगत राहिला. अर्जुनाला जी गीता सांगितली ना कुरुक्षेत्रावर, ती सगळीची सगळी गीता धर्मराजासमोर सांगितली, पण याला काहीच कळलं नाही, तसूभर सुद्धा. का बरं नाही कळलं? त्याचं कारण सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्व. त्याचं कारण असं आहे की यालाच वाटत होतं त्याला कळू नये म्हणून. त्याला जर वाटलं असतं त्याला कळावं, नक्की कळालं असतं. पण याला जर इथंच सगळं कळालं, मग मी माझ्या निर्धारित स्थानावर कसा जाईन? कारण हा थांबला होता कोणाकरता? हा भीष्माचार्यांकरता थांबला होता. जे शरपंजरी पडलेले आहेत, सगळ्या अंगात बाण घुसलेले आहेत, युद्धविराम होऊन 51 दिवस झाले होते, रक्ताचा एक थेंबही अंगात राहिला नव्हता. किलकिल्या डोळ्याने वाट पाहत होते. लोक म्हणायचे, अहो तुम्ही इच्छामरणी आहात, द्या ना शरीर सोडून, कशाला वेदना सहन करता? ते म्हणायचे नाही सोडणार शरीर. काही म्हणायचे, अहो आता दक्षिणायन चालू आहे, उत्तरायणाची वाट पाहत असतील, उत्तरायण आलं की सोडून देतील शरीर. पण महात्म्याला कशाचं दक्षिणायन, कशाचं उत्तरायण? महाराज तुका म्हणे हरीच्या दासात आणि शुभकाळ सर्व दिशा. पण ते आधीच नाही म्हणत लोक, आता फक्त पुढचंच म्हणतात, शुभकाळ सर्व दिशा, हरीच्या दासात. कोणी पण नाही म्हणायचं, आधी हरीचा दास व्हायचं, मग म्हणायचं शुभकाळ सर्व दिशा. हे सगळ्यांना नाही. बाकीच्या लोकांनी मुहूर्त पाहायचाच, बाकीच्या लोकांनी काळाचा विचार करायचा, जो हरीचा दास आहे त्याला नाही काय. भीष्माचार्य त्यावेळी महाराज उत्तरायणाची वाटच पाहत नव्हते.
ते म्हणले वाट पाहतोय पण उत्तरानाची नाही. मग माझ्या देवाची वाट पाहतोय आणि मला शाश्वती आहे. छातीला हात लावता येत नव्हता महाराज, हातात बाण घुसले होते आणि छातीला हात लावून म्हणता येत नव्हतं सगळ्यांच्या समोर की माझा देव येणार आहे म्हणून. पण खरं सांगू, छाती ठोकपणे सांगत होते माझा देव येणार आहे, त्याची वाट पाहतोय. डोळे आस लागली होती, वाटोळी पाहता शिनेले डोळे केव्हा शिरले वाट पाहत होते. पण देवाला सुद्धा त्या भक्ताला भेटायला जायचं होतं म्हणून तर निमित्त करून थांबला होता सगळ्यांच्या आग्रहाचं. रात्रभर सांगितलं, धर्मराजाला काहीच कळालं नाही. पण असं करू, उद्या आपण भीष्माचार्यांकडे जाऊ, ते तुला समजून सांगते. निमित्त केलं भीष्माचार्यांचं, धर्मराजाचं, आणि भीष्माचार्यांना भेटण्याकरिता निघाला. सगळे लोक त्यांनी महाराज जमा होऊन भीष्माचार्यांच्या समोर गेले. भीष्माचार्य वाटच पाहत होते. मला फार आवडतो हा प्रसंग. पुढे स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नका. पुढे स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नका. कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण. बाकीच्या लोकांनी मुहूर्त पाहायचाच, बाकीच्या लोकांनी काळाचा विचार करायचा. जो हरीचा दास आहे त्याला नाही काय. भीष्माचार्य त्यांनी महाराज उत्तरायणाची वाटच पाहत नव्हते. ते म्हणजे वाट पाहतोय पण उत्तरायणाची नाही. मग माझ्या देवाची वाट पाहतोय आणि मला शाश्वती आहे. छातीला हात लावता येत नव्हता महाराज, हातात बाण घुसले होते आणि छातीला हात लावून म्हणता येत नव्हतं सगळ्यांच्या समोर की माझा देव येणार आहे म्हणून. पण खरं सांगू, छाती ठोकपणे सांगत होते माझा देव येणार आहे, त्याची वाट पाहतोय. डोळे आस लागली होती, वाटोळी पाहता शिनेले डोळे केव्हा शिरले वाट पाहत होते. पण देवाला सुद्धा त्या भक्ताला भेटायला जायचं होतं म्हणून तर निमित्त करून थांबला होता सगळ्यांच्या आग्रहाचं. रात्रभर सांगितलं, धर्मराजाला काहीच कळालं नाही. पण असं करू, उद्या आपण भीष्माचार्यांकडे जाऊ, ते तुला समजून सांगते. निमित्त केलं भीष्माचार्यांचं, धर्मराजाचं, आणि भीष्माचार्यांना भेटण्याकरिता निघाला. सगळे लोक त्यांनी महाराज जमा होऊन भीष्माचार्यांच्या समोर गेले. भीष्माचार्य वाटच पाहत होते. मला फार आवडतो हा प्रसंग, कारण एक दिवशी सर्वांना भीष्माचार्य व्हायचंय. तुम्ही ऐकता सर्व, माझं म्हणणं ऐका. एक दिवस शरीरातलं बळ निघून जाईल, म्हातारपण येईल, जरा वाईट असते. ती कानाजवळ सांगायला येते की मी आले, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. पांढरे केस होतात ना म्हणा, दशरथ राजाचा एक केस पांढरा झाला आणि त्यानं रामाला राज्य देऊन टाकलं. आता राम अख्खा पांढरा होतो पण दशरथाला गादी सोडा वाटत नाही. आताच्या महत्वाची गोष्ट, म्हातारपण वाईट आहे मला. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जरा म्हणजे म्हातारपण. मग त्यांनी अंथरुणाला लागून राहिल्यानंतर भीष्माचार्यांसारखीच अवस्था नाही, मग काय अवस्था आहे. त्यावेळेला कोणीतरी आपलं म्हणण्यासारखं असावं ना. भीष्माचार्यांना होतं म्हणून दुःख नव्हतं. भगवान येणार आहे वाट पाहत होते, भगवान गेला महाराज. पण गेल्यानंतर भीष्माचार्यांनी पाहिलं सुद्धा, पण क्षत्रिय आहेत ना, क्षत्रियाच्याच बाण्यात आहेत. क्षत्रियानं क्षत्रियासारखंच राहावं, मिळमिळत राहून काय कामाचं नाही. पण क्षत्रिय क्षत्रियच आहे. मागे बघा, छत्रपती तुम्हाला दिसत आहे. असा राजा त्यांनी होणे नाही. हा सामान्य राजा नाही, अरे हा भगवान शंकराचा अवतार आहे. तो लोकांना कळालाच नाही. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी महाराज त्याला जगाच्या समोर आता लोकांनी मांडायला सुरुवात केली. मोठी खंत वाटते मनामध्ये, फार वाईट वाटतं मनामध्ये की तो राजा आता जगाच्या समोर दाखवित नाही ज्याच्या पोटात धर्म होता. तो राजा जगाच्या समोर आज दिसत नाही. ज्यानं त्यांनी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक केला, तो राजा आज जगाच्या समोर दाखवला जात नाही. जो त्यांनी भवानीचा असणारा भक्त राजा, ज्या भवानीनं ज्याला तलवार दिली असा राजा जगाच्या समोर दाखवला जात नाही. जो गो ब्राह्मण प्रतिपालक असणारा राजा जगाच्या समोर आज प्रदर्शित केला जात नाही. त्या राजाच्या चरित्राचे मिसळ करून लोकांच्या समोर सांगायला सुरुवात केली. सावधान सावधान, इशारा देतोय सर्वांना, सावधान. त्या
त्याचं चरित्र जगाला तारेल. जेवढं श्यामसुंदराचं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र महत्वाचं आहे तेवढं छत्रपतीचं चरित्र महत्वाचंच आहे. ज्याला धर्ममय जीवन जगायचं असेल, ज्याला खरोखर आनंदाचं जीवन जगायचं असेल, ज्याला नीतिमत्तेनं जीवन जगायचं असेल त्यानं राजाचं चरित्र पाहावं आणि ओरिजिनल चरित्र पाहावं. क्षत्रियासारखाच असावा. मरणाच्या शय्येवर आहेत भीष्माचार्य, पण क्षत्रिय आहेत ना, तो क्षत्रियाचा बाणा सोडत नाहीत महाराज. मस्त आहे. आले समोरून भगवान, देवाकडे पाहिलं आणि पोटातलं सगळं वादळ शांत ठेवून बोलायला सुरुवात केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? क्षत्रियाला ते ठेवता येतं. मुंडकं उडवलं तरी हाताने युद्ध करणारा महापुरुष आपण पाहिला. एकट्यानं त्यांनी महाराज सगळ्या शत्रूंवर विजय प्राप्त करून घेतलेले महापुरुष आपण पाहिले की ज्याचं नाव आज समाजाच्या समोर झळकत आहे. वादळ शांत ठेवणं पोटामध्ये ही क्षमता ज्याच्यात आहे त्याला क्षत्रिय म्हणतात. एक क्षत्रिय त्यांनी विद्या अध्ययन करण्याकरिता गेला होता आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून गेला होता. खोटं खोटं जाण वगळत झालं. आता ते नाव मला आठवत नाही, कोणती कथा आता ऐन वेळेला आठवायची पण नाही. पण गुरुजींबरोबर प्रवास करत असताना त्याच्या पायात काटा मोडला आणि काटा मोडला तरी त्यानं सहज सहन केला आणि काटा उपसून टाकला आणि परत चालायला लागला. ते पाहतच राहिले. ते म्हणजे तू ब्राह्मण नाहीस, तू नक्की क्षत्रिय आहेस. खरं सांग कोण आहेस? खरं सांगावं लागलं, कारण त्याला सहन करण्याची क्षमता होती ना. तू जर ब्राह्मण असतंस तर तू लगेच आई आई करीत जागेवर बसला असता, पुढचं पाऊल उचललं नसतंस. पण तू क्षत्रिय आहेस नक्की. ओळखायच्या खुणा आहेत या, ओळखलं महाराज. असं क्षत्रियाचा बाणा आहे. भीष्माचार्य क्षत्रिय आहे. पोटात वादळ भगवंताच्या भेटीचं तसंच ठेवलं. भगवंताबरोबर बोलू लागले, देवा कसं काय आला आज इकडे? इथून सुरुवात केली. बघा ना किती मस्त आहे. सगळं लपून बघा कसं काय आलास इकडे. मी म्हणले आलो या धर्मराजाकरिता. हा उद्विग्न झाला थोडा म्हणून आलो. काय झालं म्हणे? हा रडतोय सारखा, त्याचा विजय झाला तरी पण त्यांनी म्हणतोय हे असं चुकीचं झालं, याला काही समजून सांगा, त्याच्याकरिता मी आलो. मग आता देवाला सोडलं आणि भीष्माचार्यांनी धर्मराजाकडे पाहिलं. युधिष्ठिरा, तुला आणलं इथे आणि धर्म शिकवण्याकरिता आणलंय. धर्म कशाला म्हणतात हे सांगण्याकरिता आणलंय. ज्यांना आणलंय त्याला काय समजतोस रे तू? ज्यानं तुला इथपर्यंत आणले त्याला तू काय समजतोस? तू त्याला काही मामे भाऊ समजतोस, आते भाऊ समजतोस, मेहुणा समजतोस की मित्र समजतोस की द्वारिकाधीश समजतोस की कोणी गोवळ समजतोस की सामान्य व्यक्ती समजतोस? अरे हे जर सगळं तू समजत असशील तर चुकीचं समजतोयस. हा हे नाही. मग येशवै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुडश्चरते वृष्णीषु. येशवै भगवान साक्षात. अरे हा प्रत्यक्ष भगवान आहे. गूढ रूप धारण करून विचरण करतोय वृष्णी वंशामध्ये. हा सामान्य नाही, जगाचा मालक आहे. आणि मग पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली. अरे बघ ना याच्या पोटातला अवतार आहे कसा आहे. हा किती उदार आहे. हा भक्तांवर किती प्रेम करतो. मी एकांतात पडलोय, ज्यांच्याकरता युद्ध केलं ते सगळे सोडून गेले मला. मी एकटाच आहे कुरुक्षेत्रात. सगळं जीवन मी ज्यांच्याकरता घालवलं. अजन्म ब्रह्मचारी राहिलो, नैष्टिक ब्रह्मचारी राहिलो. हे सगळं यांच्याकरता केलं. कोणी राहिलं नाही माझ्याजवळ. सगळे सोडून गेले ज्यांच्याकरता केलं ते. पण हा बघ ना मला विसरला नाही रे. मला भेटण्याकरिता इथे आला. तुझं निमित्त करून. तुला काय वाटतं? तुला काही धर्म सांगण्याकरिता आणला असेल? अजिबात नाही. तुला धर्म कळावा असं जर याला वाटत असतं तर यानं तुला घरीच धर्म सांगितलं असतं. इथे यायचं काय काम होतं? हा धर्म सांगणाराच आहे नव्हे नव्हे, धर्माची मूर्तीच आहे. तुझं निमित्त केलंय आणि हा मला भेटण्याकरिता आलाय हे मला माहिती आहे. छातीला हात लावून सांगत नव्हते पण छाती ठोकपणे सांगत होते. हा मला भेटायला आलाय, तुला धर्म शिकवण्याकरिता नाही. बघ ना तथापेकांत भक्तेषु पश्यभूप अनुकंपितम शब्द वापरला. अनुकंपा, प्रेम, भक्ताविषयीचं असणारं प्रेम त्याच्या पोटात आहे म्हणून आलाय, मला भेटण्याकरिता आलाय. आणि मग त्यांनी भगवंताकडे पाहून बोलायला सुरुवात केली. देवा आई, मी याला धर्म सांगावं असं तुला वाटतं, मी सांगेन, पण माझं एक विनंती आहे. म्हणे काय? सदैव देव प्रतीक्षताम, वाट बघा. यावदिदम कलेवरम हिनम्यहम, जोपर्यंत मी माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत वाट बघा.
आणि माझ्या समोर तुम्ही असेच थांबा, मला वचन द्या तर मी याला सांगतो. म्हणजे ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही शरीर सोडणार नाही तोपर्यंत मी असाच उभा आहे. आधी वचन घेतले, मग सांगायला सुरुवात केली. पण म्हणजे आधी माझं थोडं म्हणणं आहे. म्हणजे काय म्हणणं आहे? म्हणजे देवा, मला जसं कळतं तसं माझ्या हातानं पाप झालंच नाही, मी पाप केलंच नाही, पण हे मला भोगायला कशाकरिता आलं? भगवान म्हणले, वा रे वा, फार पाप पुण्याच्या गोष्टी करायला लागले तुम्ही. भगवान रागावला ना मला. तुम्हाला जर एवढं पाप पुण्य कळतं तर मग तुम्ही त्यांनी कौरवांच्या बाजूने काय युद्ध करायला गेले? दुराचारी होते कौरव, त्यांच्या बाजूने युद्ध करायला गेले का गेले ते सांगा. रागानं देव बोलायला लागलं. आता देवाची बोलती जर बंद करायची असली तर त्याला भक्तच असावी लागते. ओरिजिनल भक्त देवाची सुद्धा बोलती बंद करून टाकते, त्याला बोलूच देत नाही काय. देवानं बऱ्याच गोष्टी सांगितल्या म्हणे, अरे पाप केल्यानंच भोगायला तर असं नाही, पाहिलं पण येत. द्रौपदीचं वस्त्र हरण चाललं होतं, तुमच्या पुढे विनंती करत होती मला वाचवा, तुम्ही खाली मान घातली म्हणे, आम्ही यांचं खाल्लंय, दुर्योधनाचं, दुराचार्याचं, मग तुम्ही वाचवलं नाही तिला. पाप पाहिलं डोळ्यानं म्हणून भोगायला आलं. मग ते बाणाच्या टोकावर सरडा घेऊन काट्यात फेकून दिला होता, त्याच्या सगळ्या अंगात काटे घुसले होते, पण त्याच्या वेदना भोगायला आल्या, तुमच्या अंगात बाण घुसले. पाप पुण्याची व्याख्या तुम्ही मला सांगू नका म्हटलं. का बरं कौरवांच्या बाजूने लढले? मग भीष्माचार्य बोलू लागले, देवा बरोबर आहे, मी कौरवांच्या बाजूने लढलो, तुझ्या भक्तांच्या विरोधात लढलो, गोष्ट खरी आहे. पण जेव्हापासून तुला पाहिलं ना तेव्हापासूनच मला असं झालंय. जब से देखा है बाकी बिहारी तुझे, लुट गया लुट गया लुट गया लुट गया. तुला पाहिल्यावर कळालं की तू सामान्य नाही, जगाचा मालक आहेस, जगनियंत आहेस. तुला जेव्हा पाहिलं तेव्हाच मनात निर्धार केला रे देवा की मी इच्छा मरणे आहे. स्वतःचं शरीर त्यांनी मला स्वतःहून सोडता येऊ शकतं, पण मला ज्या वेळेला शरीर सोडायचंय, माझा मृत्यू ज्या वेळेला त्यावेळेला तू माझ्या डोळ्यासमोर असावास. मी जर पांडवांच्या बाजूने युद्ध करत असतो तर युद्ध करताना माझ्या डोळ्यासमोर कौरव दिसले असते, आणि तुला जर युद्धाच्या काळात वाटलं असतं मी मरावं तर मला मरावंच लागलं असतं, कारण माझं जीवन माझ्या हातात नाही, तुझ्या हातात आहे. जरी मी इच्छा मरणे असलो तरी माझी इच्छा तुझ्या इच्छेत आहे. महत्वाचा मुद्दा आहे. तुला जर वाटलं असतं मी मरावं तर मरावं लागलं असतं, आणि मरताना डोळ्यासमोर दुराचारी ते कौरव दिसले असते. म्हणून त्यांनी कौरवांच्या बाजूने गेलो की निदान युद्ध करता करता तू डोळ्यासमोर दिसशील, आणि तुला वाटलं मरावं की सहज मरायला तयार होईल, आणि तुझ्याकडे पाहत पाहत प्राण सुटेल. याच्याकरिताच प्रतिपक्षात लढलो रे. देवाची बोलतीच बंद झाली, काही बोललाच नाही पुढे. आणि मग त्यांनी सांगितलं असाच थांबून राहा. मग धर्मराजाला त्यांनी धर्मनीतीचा उपदेश केला. दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समास्याभसत योगतः. सगळे धर्म त्यांनी शिकवले. आणि मग त्यांनी देवाकडे परत पाहायला सुरुवात केली. देवा माझी एक विनंती आहे. म्हणे काय? माझी एक मुलगी आहे, तिचं अजून लग्न झालेलं नाही, तिला नवरदेवच आवडला नाही. तुम्ही ऐकतात ना सगळे? अहो ब्रह्मचारी आहे ते भीष्माचारी, आणि ते म्हणतात देवाला माझी एक मुलगी आहे, तिचं अजून लग्न झालं. सगळे एकमेकांकडे पाहून कुजबूज करायला लागले. ते म्हणे बघा मरताना खरं बोलायला लागलं वाटतं, कुठेतरी मुलगी आहे. मग लोकांचं त्यांनी भ्रमनिराश करण्याकरिता शब्द वापरले. देवा माझी कन्या दुसरी तिसरी कोणी नसून माझी बुद्धी हीच माझी कन्या आहे. मती शब्द तिथे आलेला आहे. इथे मतिरूप कल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी, माझी बुद्धिरूपी कन्या. त्या बुद्धिरूपी कन्येला दुसरं कोणी आवडलंच नाही, कोणीच नाही आवडलं, तूच आवडलास. कन्या आवडते रूपम माता वित्तम पिता श्रुतम, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तू आवडलाच देवा, पण माझ्या बुद्धीचा स्वीकार कर. तुझ्या चरणाजवळ जागा ठाव दे चित्ता राखे पायापाशी, सकल वृत्तीशी अखंडित तुझ्या चरणात विलीन करून टाक. भगवान म्हणजे ठीक आहे असाच उभा राहतो. म्हणजे असं नाही, हे तुझं मेकअप केलेलं छान छान रूप मला पाहायचं नाही, मग ते मला दाखव. जे रणांगणात तू त्यांनी धारण केलं होतंस माझ्यासमोर. तुझे डोळे लाल झाले होते, मी अर्जुनावर बाणांचा प्रहार करत होतो, थांब थांब म्हणत होतो. तू माझ्या अंगावर थांब थांब म्हणून धावत येत होतास. केसांमध्ये धुळी कण साचले होते, कपाळावर घामाचे बुंद आले होते, तुझे ओठ फडफड उडत होते ना क्रोधानं. हात थरथर कापत होते. क्रोधानं माझ्या समोर तू प्रत्यक्ष प्रगट झाला होतास. मोडकं चाक हातात घेऊन थांब थांब थांब.
पाहायचं. देवानं प्रतिज्ञा केली होती महाभारती युद्धात शस्त्र हातात घेणार नाही, पण भीष्माचार्यांकरिता प्रतिज्ञा मोडून टाकली. अर्जुनाचा सांभाळ आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खरी करायची. दोन गोष्टी. भीष्मपणा केला खरा आणि धनुर्धरा रक्षित. ते रूप मला दाखव. भगवंताने ते रूप प्रत्यक्ष प्रगट केलं. भीष्माचार्यांनी भगवंताकडे पाहायला सुरुवात केली. फार समाधान वाटलं. तुला असंच पाहायचं होतं म्हणता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता महत्वाचा मुद्दा सांगतोय. कुठे आपल्या अंगावर ओढून घ्यायची कथा हे लक्षात आलं पाहिजे ना. भीष्माचार्यांनाच मरायचं होतं असं नाही, आपल्याला पण मरायचं. पण भीष्माचार्यांनी स्वप्न पाहिलं की माझा देव अंतकाल समयाला माझ्या समोर उभा असावा. तो कसा असावा, कोणत्या रूपात असावा, त्याने काय करावं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मनातली मनात ठरवल्या. तसं आपल्याला सुद्धा मरण चुकवता येणार नाही. जरी मरण चुकवता येणार नसलं तरी निश्चय मात्र करता येईल. भगवंताकडे विनंती करता येईल की देवा उस वक्त जल्दी आना नाही श्याम भूल जाना. देवा त्यावेळेला विसरू नकोस रे. आज मी 8 तास करून तुला पाहण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला दिसत नाहीच गोष्ट खरी आहे. पण जाऊ दे, माझा मृत्यू जेव्हा त्यांनी येईल, मरावं तर लागणारच आहे, पण त्यावेळेला देवा मला विसरू नकोस. प्रत्यक्ष प्रगट हो. एक भक्त की है अर्जी, खुदगर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी. तुझी मर्जी काय असेल ती असेल, पण माझा अर्ज आहे, मला विसरू नकोस. हे अर्जी हमारी मर्जी तुम्हारी, अर्जी हमारी मर्जी तुम्हारी. सगळ्यांनाच कथा ऐकायला गोड लागतात आणि मलाही सांगायला गोड लागतं. पुढे ढळावंच वाटत नाही. घड्याळ पुढे ढळात थांबत नाही ना असं. आणि मग अशी जर आर्जी आपली भगवंताच्या समोर असेल तर भगवान आपल्याला भेटायला येईल. हे भीष्माचार्यांचं जीवन आहे. भगवान उभा राहिला. भीष्माचार्यांनी भगवंताकडे पाहिलं. पाहता पाहता डोळे बंद करून घेतले. भीष्माचार्यांची प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन झाली आणि सर्व त्यांनी मोठ्या आनंदाने जयघोष करू लागले, साधो साधो साधो. कारण विशेष गोष्ट अशी होती की भीष्माचार्यांच्या परिवारातले पण सगळे लोक होते तिथे. साधुसंत पण आलेले होते आणि देव पण भीष्माचार्यांच्या समोर उभा होता. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर भीष्माचार्यांची प्राणज्योत भगवंतात विलीन झाली. पण असं सृष्टित्व भीष्माचार्यांचं आहे. भीष्माचार्यांच्या मृत्यूनं पांडव त्यांनी गहिवरले. कारण भीष्माचार्यच असे होते की जे त्यांनी महाराज पांडूच्या मृत्यूनंतर पांडवांना सांभाळणारे होते. त्यांच्या मृत्यूनं त्यांनी महाराज पांडवांना फार वाईट वाटलं. धर्मराजानं त्यांनी भावंडांकडून भीष्माचार्यांचा अंत्यविधी करून घेतला. कारण तो चक्रवर्ती सम्राट झाला होता म्हणून त्यानं काय अंत्यविधी केला नाही, भावांकडून करून घेतला. आणि आता भगवान त्यांनी द्वारकेला निघून गेलेले आहेत. द्वारकेतले सगळे लोक भगवंताची वाट पाहत होते. सगळं गाव सजवलं होतं. भगवान येणार ही बातमी सर्वांना कळाली होती. सर्वत्र त्यांनी गुढ्या उभारल्या होत्या, तोरणं लावली होती. सर्व आनंदाने देवाची वाट पाहत होते आणि आनंद विभोर होऊन त्यांनी औक्षणाची ताटं घेऊन सुवासिनी त्यांनी उभ्या होत्या आणि देव त्यांनी रथात बसून गावामध्ये प्रवेश करतोय. सर्वजण त्यांनी भगवंताचं स्वागत करत आहेत. हे स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. Swagam, Suswagam.
असताना तुम्ही जाऊन येऊ शकता, फक्त सुचिरभूत होऊनच मंडपात परत यायचं. बसा. स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा
भगवंताचं स्वागत द्वारिका नगरीमध्ये होऊ लागलं. सर्वजण फार आनंद विभोर आहेत. भगवानही फार आनंदी आहेत. सर्व लोकांना पाहून फार समाधान देवाला वाटत आहे. भगवंतानं वयोवृद्धांना नमस्कार केला. समवयस्कांना भगवान भेटू लागले. कनिष्ठांना आशीर्वाद देऊ लागले. देवाच्या पत्नींनी व्रत धारण केलं होतं, पुरोषित भर्तिकी नावाचं व्रत. नवरा जर जास्त दिवसाकरिता गावाला जाणार असेल तर स्त्रीनं व्रतस्थ राहावं. त्या व्रताचं नाव आहे पुरोषित भर्तिकी नावाचं व्रत, की ज्या व्रतामध्ये तिनं त्यांनी महाराज कोण्या समारंभात जाऊ नये, फार शृंगार करू नये, कारण तिचा शृंगार तिच्या पती करता असतो. पतीने शृंगार करू नये, गोडधोड करून खाऊ नये नवऱ्याला सोडून. हे पुरोषित भर्तिकी नावाचं व्रत आहे. हा वस्तुस्थिती आहे. हे पतिव्रतेची लक्षणं मी सांगतोय. तिने हे व्रत करायचं असतं. आता कलियुगातलं पतिव्रता विचारू नका आणि सांगण्यासारखं पण नसतं. वस्तुस्थिती आहे. एक उदाहरण सांगतो बरं, उगा विनोद म्हणून नाही, गंमत म्हणून नाही, वस्तुस्थिती सांगतो. एक म्हातारे ग्रस्त आम्हाला भेटायला आले. आम्ही चासला राहत होतो बरं. फार थकले होते, वयस्कर होते आणि काही सहज भेटायला आले होते. आले जरा संध्याकाळच झाली होती बरं. आले बरंचसं बोलणं झालं, सगळं झालं. ते म्हणले महाराज आता येतो मी. म्हणलं एवढी संध्याकाळ झाली, तुम्हाला फार दूर जायचं आहे, जाऊ नका, थांबा आता आजच्या दिवस. हो म्हणे, घरी सांगितलेलं नाही आणि तिला सांगावं लागेल. आता यांच्या मनात तिची काळजी होती. आता हे म्हातारी म्हणल्यावर ती पण म्हातारीच असणार. म्हणजे ठीक आहे, मग आपण सांगू, फोन करू म्हणे. फोन मग तुम्ही लावून द्या, नंबर डायरेक्टून काढला. त्यांनी सांगितलं घरी फोन लावून द्या. मग घरी फोन लावला. आता त्यांना ऐकू येत नव्हतं बाबांना. मग काय करायचं, लाऊडस्पीकर ऑन केला. लाऊडस्पीकर ऑन केल्यानंतर बाबांनी त्यांनी सांगितलं, हॅलो, मी महाराजांकडे आलोय, महाराज मला येऊ देत नाही, रात्री मी इकडेच थांबणार आहे. असं सांगितल्याबरोबर फोन मधून आवाज आला, धन्यवाद. हे धन्यवाद फार खराब शब्द आहे महाराज. इथं तो सांगितलं हा खराब आहे. म्हणजे तुम्ही घरी येणार नाहीत म्हणून धन्यवाद, नाही आले तरी चालेल. याला काय पतिव्रता म्हणायचं आहे? ही कुठं पतिव्रता असते? जिचं चित्त पतीजवळ लागलेलं आहे ती खरी पतिव्रता. ती पतीच्याच त्यागणी सुखाकरिता प्रयत्न करते रात्रंदिवस, ती खरी पतिव्रता. म्हणून हे धन्यवाद म्हणणारी कुठे पतिव्रता होऊ शकते का? सगळं वय गेलं पण आता धन्यवाद म्हणते मंडळी कधी पतिव्रता झाली असेल हे पण विचारात घेण्यासारखंच आहे. म्हणून तसं नाही. भगवंताच्या 16,108 पत्नी आहेत. वाट पाहत. ग्रस्थाश्रमातली नियम आहेत बरं महाराज. तुमच्या समोर सांगताय, तुम्ही संन्यास घेऊन मस्त आहात स्वतःच्या मस्ते. आमचे गुरुबंधू आहेत बरं. आमच्या दोघांचं नाव एकच आहे देवाच्या कृपेने आणि आमच्या दोघांचे गुरु पण एकच आहेत. म्हणून हे ग्रस्थाश्रमातले सगळे नियम आहेत ते कुठेतरी त्याला तोंड द्यावं लागतं. म्हणून सगळ्या पत्नी भगवंताच्या वाटच पाहतात. आपलं जीवन असं असावं की आपली कुठेतरी वाट पाहतात. सगळ्यांनी स्वागत केलं. अर्जुन भगवंताबरोबर गेला होता. इकडे पांडवांच्या जीवनात आनंदाचा क्षण आला. उत्तरा गर्भवती होती ना, ती प्रसूत झाली, तिला मुलगा झाला. पांडवांना फार आनंद झाला. त्यांनी दान धर्म केला महाराज. गोदान, भूदान, सुवर्णदान, प्रजातीर्थकाला करता येतं. जोपर्यंत बाळाचा नाळ पडत नाही ना तोपर्यंत दान धर्म करता येतं. नंतर मग काही नियम पाळायचे असतात 5-10 दिवसाचे, म्हणून त्याला वृद्धी म्हणतात. मग सगळ्या दान धर्म झाला, सगळा आनंद झाला. अर्जुन त्यांनी परत आला. बाळ मात्र रडलं नाही जन्माला आल्यानंतर. ते मोठे मोठे डोळे करून सगळ्यांकडे पाहत होतं. सगळे लोक विचार करत होते हे बाळ रडत नाही, सगळ्यांकडे पाहतं, काय करताय नेमकं? ते माणसाची परीक्षा करत होतं. काय परीक्षा करत होतं? ते विचार करत होतं की मी आईच्या गर्भात असताना कोणीतरी मला मारण्याकरिता आलं होतं आणि ते मला मारायला मग मला सोडवण्याकरिता कोणीतरी आलं होतं. ते फार सुंदर होतं. अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून माझ्या भोवती फिरत होतं. तो जगाचा मालक आहे, त्याने पाहिला होता आईच्या गर्भातच. या सगळ्या लोकांमध्ये तो देव मला दिसतोय का हे तो पाहत होता. छोटासा बाळ म्हणजे माणसात देव शोधत होता. म्हणून त्याचं नावच ठेवलं परीक्षित. हा परीक्षित आहे. म्हणून कथा ऐकायची आहे ना, परीक्षिताची कथा आहे त्या नाही, आपण परीक्षित व्हायचं आणि आपण माणसात देव पाहायचा आहे हे जास्त महत्वाचं आहे. परीक्षित झाल्याशिवाय कथा ऐकता येत नाही. पण परीक्षित ही वृत्ती आहे.
परीक्षित हा भाव आहे, परीक्षित ही स्थिती आहे, परीक्षित ही अवस्था आहे. या अवस्थेत केलं पाहिजे. तो पाहतोय माणसात, देव पाहतोय, कुठे दिसतोय का मला? तर ब्राह्मणाने त्याचं नाव विष्णुराज ठेवलं. तर विष्णू परमात्म्याने ज्याचं संरक्षण केलं गर्भात, तो विष्णुराज. बरीच नावं त्याला पुढे पाहायला मिळाली. त्याचं विशेषत्व त्यांनी ज्योतिषांनी वर्णन करून सांगितलं. असा मुलगा त्यांनी झाला, पांडवांना नातू झाल्याचा आनंद झाला. भगवंताला निरोप गेला. यानंतर पुढचा प्रसंग भागवतात वर्णन करून सांगतात. विदुर काका तीर्थयात्रा करायला गेले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी महाराज धृतराष्ट्राला भेटायला गेले. त्यांचा भाऊ आहे ना धृतराष्ट्र, त्याला भेटायला गेले. गांधारी धृतराष्ट्र रडत होते. त्याचं ते रडणं पाहून विदुरानं त्यांनी मला समजून सांगितलं. मी तुम्हाला म्हणत होतो. विदुर काका निघून गेले होते वनामध्ये आणि याला सांगत होते, तो दुर्योधन वाईट आहे, त्याच्या छंदात अडकू नकोस. असा वाईट मुलगा तुला झालेला आहे, त्याला समजून सांग काय तू बाप आहेस. पण पुत्र मोहाना आंधळा झालेला हा धृतराष्ट्र, त्याला ते कळालंच नाही. दुर्योधनाला खतपाणी घालीत राहिला, दुर्योधन प्रवृत्तीला खतपाणी घालीत राहिले. लोक रडतात तो म्हातारपणाला. का रडतात? ते धृतराष्ट्र झालेले असतात म्हणून. धृतराष्ट्र झालेले असतात. ते पांडवांना त्यांनी 5 गोष्टी दिसल्या ना. एक गाय वासराला चाटीत होती आणि अशी चाटीत होती तिचं कातडं काढून घेतलं वासराचं, रक्त सुद्धा चाटीत होती, मांस सुद्धा ठेवलं नव्हतं, चाटीतच होती. हे काय आहे चाटलं? 2 कारण सांगितले. एक तर त्यांनी महाराज राजे आहेत कलियुगातले, ते प्रजेला त्यांनी असं शोषून घेतील, प्रजेचं शोषण करतील, एक कारण. आणि दुसरं कारण सांगितलं, आई वडील हे प्रेमाचे सागर मानले जातात ना, हे त्यांनी एवढं प्रेम करतील की त्यांच्या प्रेमानंच मुलं अधोगतीला जातील. पण सावधान, जर मायबाप असाल तर घरात जरी दुर्योधन असेल तर त्याला खतपाणी घालू नका, नाही तर तुम्ही सुद्धा धृतराष्ट्र व्हा. हा संदेश आहे भागवताचा. तो जर वाईट वागत असेल तर वेळीच त्याला थांबवा आणि थांबवून त्यांनी त्याला आकळून धरा. वाईट वागू नको, समजून सांगा, तर तुमचं उत्तरार्ध चांगलं राहील. नाहीतर उत्तरार्ध सांगता येत नाही बाबा काय होईल. त्यावेळेस तुम्ही कथा सुद्धा सांगणार नाही. महत्वाचा मुद्दा सांगता. म्हणून दुर्योधन तर कुठेही तयार होऊ शकतो आणि धृतराष्ट्र सुद्धा कुठेही तयार होऊ शकतो. म्हणून ही कथा ऐकायची. लोक म्हणतात आता हे रामायणाची महाभारताची तुमची काय गरज आहे त्याची? अहो याचीच गरज आहे. हे नको म्हणतात. आता नको काय नको, याचीच गरज आहे समाजाला. आता सध्या रामायणाची गरज आहे समाजाला. लिहून घ्या माझं म्हणणं. आज गरज आहे महाभारताची समाजाला, आज गरज आहे भागवताची समाजाला. जर आजच्या समाजातून रामायण भागवत महाभारत काढून टाकलं तर समाज सुखानं जगू शकणार नाही. समाजाला जगण्याकरिता ही सामुग्री आहे. आज राम जर लोकांच्या समोर सांगितला नाही तर सगळेच रावण होतील. घर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लाओ. खंत व्यक्त करावी लागेल. महत्वाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. उगा गोष्ट समजू नका रामायणाला, उगाच गोष्ट समजू नका भागवताला. याच्यातून घ्यायचंय. सहज माणूस म्हणतो पुढच्याला ठेस लागली की मागचा शहाणा होतो. अरे धृतराष्ट्राला ठेस लागली, मग आपण सावध झालं पाहिजे ना. आपल्या घरात जर दुर्योधन आला असेल तर सावधान. त्याच्याकरिता कथा ऐकायची, उगीच नाही, विनाकारण नाही. हे कथेतलं मर्म सांगतोय मी तुमच्या समोर. नाही मला सगळी कथा सांगता आली तरी चालेल, मला सांगायची पण नाही तिची उतडून. जिथे जिथे हे मुद्दे माझ्या समोर येतील मी सांगणारच. हे सांगताना मला कोणाची भीती पण वाटत नाही, कारण व्यासपीठाने तेच सांगण्याची जागा आहे. खरं सांगतो, महत्वाचा मुद्दा सांगतोय. म्हणून लोक काय म्हणत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, साधू संतांकडे लक्ष द्या. असो विदुरानं सांगितलं होतं धृतराष्ट्रा वाईट वागू नकोस, तुझ्या मुलाला आवरून धर. पण असं झालंच, महाभारत झालं. मग विदुर काका आले, त्यांनी समजून सांगायला सुरुवात केली. गांधारी रडू लागली. ते म्हणले काय करू, आम्हाला धर्मराज येतो, आमच्या पाया पडतो, चुलता चुलती म्हणून आई वडिलांसारखं प्रेम देतो, पण आम्हाला जीव खाऊ घालायचं काम भीमाकडे असतं. भीम स्वयंपाकी होता चांगला. तो जेवणाचं ताट घेऊन येतो, गडवाभर पाणी घेऊन येतो, आमच्या समोर ठेवतो आणि असं ताट सरकवून देतो. मग म्हणतो खा, दुर्योधनाचं मांस आहे खा. आणि गडवाभर पाणी आणून ठेवतो, म्हणतो प्या, दुःशासनाचं रक्त आहे प्या. आणि नाईलाज असतो जीवन जगायचं म्हणून की आम्हाला खावं लागतं. आणि तो नाव ठेवतो त्या अन्नाला, तो म्हणतो दुर्योधनाचं मांस आहे. कारण मला राग होता ना याचा. चुलता आहेस तू आमचा, आमचा बाप मरून गेल्यानंतर त्यांनी आमचा सांभाळ करणं तुझं कर्तव्य होतं, तूच आमच्या मुळावर उठलास. ही सुद्धा धर्मनीतीच आहे ना. मला कशाकरिता महाभारत ऐकायचं.
भविष्यात सुद्धा त्यांनी अजून चुलते पुतणे तयार होतील ना. मग कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम